नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा आहे। या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालाय। राज्य सरकारकडनं या योजनेचा सध्या जोरदार प्रचार केला जातोय, त्यामुळे साहजिकच यासाठी अनेक महिलांनी अर्ज भरलेत। या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत। त्याचवेळी मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारनं लेक लाडकी ही योजना देखील सुरू केली आहे। या योजनेनुसार मुलींना तब्बल 1,01,000 रुपये मिळणार आहेत। राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहितीच नाही। तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला या योजनेचे सर्व निकष आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। ही माहिती झाल्यानंतर लाभार्थी मुलींसाठी अर्ज नक्की भरा आणि सरकारच्या या योजनेचा फायदा घ्या। राज्यातील अनेक मुलींचं शिक्षण हे पैशांच्या अभावी पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांचं लग्न लावलं जातं। या प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे। राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपयांची मदत दिली जाईल। मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4,000 रुपयांची मदत सरकारकडनं मिळेल। ती 6वी मध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये, 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये दिले जातील आणि मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडनं 75,000 रुपयांची मदत मिळेल। या प्रकारे मुलीला एकूण 1,01,000 रुपयांची मदत मिळणार आहे। आता जाणून घेऊयात की या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे। तर 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलींसाठी ही योजना लागू असेल। लाभार्थी कुटुंबांमध्ये 1 मुलगा आणि 1 मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल। दुसऱ्या अपत्याच्या प्रसूती दरम्यान 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल। मात्र त्यानंतर मुलीच्या आईवडिलांपैकी एकानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे। पहिल्या मुलीच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या हप्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे। ही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा जास्त नसावं। आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तेही पहा। कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला यासाठी आवश्यक आहे। त्यानंतर लाभार्थ्याचा जन्म दाखला, लाभार्थ्याचं आधार कार्ड। पहिल्यांदा लाभ मिळवताना मात्र ही अट लागू नाही, कारण लाभार्थी फार लहान असणार आहे। त्यानंतर पालकांचं आधार कार्ड, बँक पासबुक, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। त्यानंतर 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असलेला दाखला। पुढे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र आणि शेवटचा हप्ता घेताना मुलीचं लग्न हे झालेलं नसावं। तर मग ही सगळी गोष्ट तुम्हाला तिथे सबमिट करायची आहे। तर मग मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही आजच या योजनेसाठी अर्ज करा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।